आता रिसेंटली बघितले की बाबा लोहगडावरती एका ठरलेलं लग्न, ती मुलगी त्या मुलाला त्या ठिकाणी फिरायला जातात, असं काहीतरी होतं, जुनं अफेअर बाहेर येतं, त्या मुलाला धक्का दिला जातो, अशा बातम्यांमध्ये मी ऐकले. खरं तर मुलांमध्ये खूप मोठं भीतीचं वातावरण तयार झालंय. काय म्हणून मुलीवर विश्वास ठेवायचा, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता आमच्यासारख्या वधूर सूचकांना यावर उत्तर देणं थोडंसं अवघड पडतं. तर मुलींच्या अपेक्षा असतात. मी तुम्हाला पहिला सांगितलं की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता समजा तिला एखादा मुलगा आवडलेला आहे, तर तुम्ही तिच्याकडून ती व्यवस्थित माहिती घेणं मुलाची. हां, खरोखर जर चांगला मुलगा असेल, तर तुम्ही तिचं लग्न लावून देणं गरजेचं आहे त्या मुलासोबत. जर तुम्ही तसं नाही केलं, जर तिच्यावर तुम्ही प्रेशराईज केलं, तर मग ह्या अशा घटना घडत जाणार आहेत. आजच्या काळात मुलांची लग्न उशिरा का होत आहेत? आता ह्याच्यामध्ये येतो अपेक्षा. अपेक्षा नेमक्या मुलींच्या जास्त असतात का त्यांच्या आई वडिलांची जास्त असतात? की नेमकं काय पाहिजे आपल्याला, आपण लग्न कशासाठी करतोय, हा मूळ मुद्दाच विसरला गेलेला आहे. सोशल मीडियामुळे थोडंसं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, की मुलगा आधीच तिथं कोर्ट मॅरेज वगैरे करतो पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, इकडं गावाकडे सांगत नाही. आणि ज्या वेळेला आई वडील गावाकडे एखादी छानपैकी मुलगी बघत असतात, तर तो आई वडिलांच्या दबावाखाली लग्न करतो आणि त्या मुलीला इथंच ठेवतो. आणि पुण्यामध्ये त्या दुसऱ्या मुलीबरोबर संसार त्याचा चालूच असतो, किंवा लिव्ह इन मध्ये ते असतातच मुलं. ग्रामीण भागात जी मुलं बाबा ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, 15,000 पगार आहे, 25,000 पगार आहे, राहतात ग्रामीण म्हणजे स्वतःच्या घरात राहतात, गावी राहतात. आणि ह्या ठिकाणी व्यवसाय करणारा पण जो वर्ग आहे मुलांचा, आता प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो की हा सगळा जो ग्रामीण वर्ग आहे, मुली यांना जवळपास 90% नाकारतात. ह्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय आहे? तुझं शिक्षण काय, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय, तुला कसा जोडीदार तुला चांगल्या पद्धतीनं संसाराला तो सूट होऊ शकतो, याचा विचार मुली करत नाहीत. ते फक्त ईर्ष्या करतात. बाबा हिला असं मिळालंय ना, माझ्या मैत्रिणीला हे स्थळ मिळालंय, तिला क्लास 1 ऑफिसर मिळालाय, तर मी पण क्लास 1 ऑफिसरच शोधणार. अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे, अपेक्षित स्थळ नसल्यामुळे त्यांचं वय वाढत जाते. माझा प्रश्न असा आहे, ज्या मुलीचं वय बाबा 32 झाले, 35 झाले, काही काही मुली तर 40-40 वयाचे मी बघितले त्या ठिकाणी, त्यांना मुलगी म्हणताच येणार नाही. पण खरंच इथनं पुढे त्यांची लग्न जुळतात का? मुलींमध्ये ही अडचण खूप जास्त आहे.